महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचवत आलोय। पुरंदर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची वाढणारी संख्या, तिची आकडेवारी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेलो आहे। ही आकडेवारी तुम्हाला सांगत असताना तुम्हाला भीती दाखवणं हा आमचा उद्देश नाहीये, तर पुरंदर तालुक्यातील जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा सुद्धा आमचा उद्देश आहे। खरं तर महाराष्ट्र वार्ता कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये सकारात्मक पत्रकारिता करत आलाय आणि म्हणूनच कोरोना बाधितांचे आकडे तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना कोरोनाबाबत जनजागृती होणाऱ्या व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या। त्या अनुषंगानं बातम्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र वार्ता सकारात्मक पत्रकारिता सातत्यानं करत आलाय। आज पुरंदर तालुक्यामध्ये 167 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे। सासवड येथे घेण्यात आलेल्या 303 स्वॅब पैकी 104 रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात, तर जेजुरी येथे घेण्यात आलेले 130 स्वॅब पैकी 53 रुग्णांच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। तर 17 तारखेला जेजुरीमध्ये 56 RT-PCR टेस्ट करण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी 10 रुग्णांच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। 167 रुग्ण नेमके कोणत्या गावातील आहेत ते आपण पाहूया। सासवड 43, जेजुरी 21, कोळविरे 7, झेंडेवाडी 5, वाघापूर 5, दिवे 4, कायदरी, पिसर्वे, वाळुंज, वाल्ले प्रत्येकी 3, तर नाझरे कप, पारगाव, भिवरी, सामई, भिवडी, पिंपळे, पानवडी, कायेवाडी, गराडे, कोडीत, उदाचीवाडी, सिंगापूर, वनपुरी, पिलानवाडी, साकुर्डे, दवणेमाळा, भोसलेवाडी प्रत्येकी 2-2 रुग्णांची वाढ झाली आहे। तर दौंडज, वाळुंज, कोथळे, नीरा, जेजुरी MIDC, आंबोडी, कुंभारवयन, सोनोरी, गुरोई, एकतपूर, माहूर, पवारवाडी, न्यूज, घाटेवाडी, थोपटेवाडी, पिंपरी, जवळ अर्जुन, नावई, नायगाव, नाझरे, ढालेवाडी, पिंपरे खुर्द या सगळ्या गावांमध्ये एका रुग्णाची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। तर 13 रुग्ण हे पुरंदर तालुक्याच्या बाहेरचे आहेत। त्यामुळे सर्वांनी जेवढी घेता येईल तेवढी काळजी घ्या। मी सुरक्षित, पुरंदर सुरक्षित। महाराष्ट्र राज्य